चहा ठेवतेस ना आता? हो चहा का ठेवू मी? ठेव ना आज मी करू का? चलो हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मंडे रुटीनला मस्त सुरुवात झाली आहे आणि जरा आम्ही पटकन बाहेर जाऊन येतो. सो आम्ही निघालोत आणि जसं मी मगाशी घरात म्हटलं मला दही, दूध, अंडी आणि थोडीशी भाजी घ्यायची आहे. सो आता एक एक करून पटापट सगळं घेते. आज पण बाहेर छान ढगाळ वातावरण झालंय सगळं. हा समोरचा डोंगर इथे तुम्ही बघू शकता. लिटरली ढग सगळे खाली आले. मस्त वाटतंय ना पावसाळी वातावरण. मस्त, हे क्लायमेट खरंच खूप छान वाटतंय. चल घेतलं ऑलमोस्ट सगळं झालं. आता भाजी घेऊया. फक्त दूध घेतलं, दही घेतलं, अंडी घेतली, नारळाची वडी पण घेतली आहे. सगळं घेऊन झालंय माझं. आता आम्ही पटकन घरी जातो. काय सरप्राईज आहे? उघडायचा नाही अजिबात. ओपन ओपन सरप्राईज. झालं लंच? हो झालं. चल तुझंच वाढतेय, पप्पांना वाढलंय. राहू तू पण चल हात धु. आज अंड आज खूप महिन्यांनी मला वाटतं 2-3 महिन्यानंतर आपण आणलंच नाही ना. दही पण आणलंय का आज? हो, मला आणि आईला अरे दही भात करणार आहोत ना. अच्छा, मग दही पण संपलं होतं, थोडंसंच होतं. दही घेऊन आले. हात धुतले. राहू पूस हात. राहू काय सरप्राईज हवाय तुला आज? मला आज एक कोणता तरी गेम हवाय. गेम हवाय म्हणजे मग तुला ते चॉकलेट नको होतं का सरप्राईज म्हणून? हवं होतं पण गेम पण मला असं हवाय. झालं की काय आणलं. अरे या घड्याळाची लिंक मिळाली का अमेझॉनची? हो मिळाली आहे. आजच्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊया आपण. मला बऱ्याच जणांनी विचारलंय कारण हे काय करते? अरे भाज्या आणल्या ना, त्या धुवायच्या राहिलेल्या. म्हटलं आधी जेवून घेऊया. अच्छा, सगळ्याच वाळत घातले. हो, म्हणजे चहा वगैरे झाला संध्याकाळी की फ्रीज मध्ये ठेवता येतील ना. जेवण झालंय मस्त. आज खरं तर माझा स्वयंपाक सकाळी लवकरच झाला होता आणि मग आम्हाला बाहेर सुद्धा जायचं होतं. सो बाहेरनं आल्यानंतर काय मला भाज्या वगैरे नीट लावता आल्या नाही. म्हटलं आधी जेवून घेऊया आणि मग सगळं हे काम करूया. सो आता माझं ओटा वगैरे सुद्धा क्लीन करून झालंय आणि भाज्या छान धुवून मी आता वाळवायला ठेवते. म्हणजे चहा पिऊन झाला आमचा संध्याकाळी की सगळ्या छान फ्रीज मध्ये ठेवता येतील. दुपारी पण संध्याकाळ असल्यासारखं वाटतंय. आज सकाळपासून अरे आभाळच आहे, सगळं पावसाळी झालंय. पावसाळी वातावरण. आणि हे दूध का बाहेर ठेवलंय असं? गरम आहे सावकाश. अरे राहूला 4 वाजता लागतं ना परत. मग आता जरा उकळून ठेवलंय म्हणजे गार होतं. 4 वाजता मग पटकन त्याला देता येईल. सगळ्या भाज्या छान आता मी धुवून इथे वाळवायला ठेवल्यात. इथे तुम्ही बघू शकता आज मी भेंडी आणली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो आपल्याला रोजच लागतात. छोटी वांगी आणली आहे, वांग्याचा रस्सा वगैरे करायला. बीट घेऊन आली आहे. कोथिंबीर आहे, ती सुद्धा जरा संध्याकाळी निवडून ठेवेन. कोबी आणलाय. सोललेला लसूण घेऊन आले, पटकन आपल्याला कधीतरी लागतो. सो हा आहे. आणि इथे अंडी सुद्धा आज मी धुवून ठेवली आहेत. कपाट ओलं नाही होत आपलं? इथपर्यंत येतो ना पाऊस? नाही, कपाट नाही होत कारण पाऊस जरी आला ना तरी असा पडतो ना. कपाट आतल्या साईडला जातं, त्याच्यामुळे भिजत नाही. आणि वरती शेड पण आहे आपलं. ते मग विमान दिसते ढगांमधनं जाते. कुठे? तिथे दिसतंय. एकदम कोपऱ्यात. यात तर दिसतच नाही. ते बघा त्या ढगात ते मोठे ढग आहेत. ते बघ त्याच्यात जात आहे. ते बघ म्हणजे ह्याच्यात नाही दिसणार. नाही, त्याच्यात नाही दिसणार. पण किती खाली आहे बघ. भारी दिसतंय ना आकाश. मस्त दिसतंय. निळं आणि काळे ढग आहेत थोडी थोडी मध्ये. पण बघून अंकिता खूप एक्साइटेड झाली होती. बालपण तिला आठवलं असेल म्हणजे मला असं झालं विमान बघ. मी अशी बघते आणि मला कुठेच दिसत नव्हतं. फायनली दिसलं. राहू असायला हवा होता. राहू तिकडे आतमध्ये बसलेला नेमका आणि त्याला बोलवेपर्यंत विमान पण गेलं. आपल्या इथे काय एवढं जवळून दिसत नाही. पण आज अगदीच मला नवल तेच वाटलं. एकदम असं वरती बघितल्यावर विमान दिसलं. एरवी एकदमच छोटं दिसतं ना. आज अगदीच असं वरती खालून जात असेल. खालून. अरे गेलं राहू ते मग असे लांब गेलं असेल. आता लांब गेलं असेल. बघ अजून तुला दिसतंय काय का आम्हाला दाखव. ब्लू कलरची अर्थ इथेच आहे आपण राहतो ती. हा काय आहे ती वरती? हा काय सर ते बाहेर येणार तेव्हा दिसणार. मगाशी पण असतात. ते बघ दिसलं. हे बघ माझं बोट दिसतंय का? त्या ढगात ना समोरच्या दिसलं. ते बघ बाबा, यापेक्षा आपल्याला खूप मोठा एरोप्लेन दिसते घाटकोपरला. हा, घाटकोपरला RCTच्या इथे ना आपण गेलो होतो तेव्हा. काय का धूळ आली का? हो ना रे, सगळी माती. वारा आज कमी आहे पण तसं. पण तरी मगाशी वारा आलेला ना त्याच्यातच बघ केवढी आली आहे.
चहा ठेवतेस ना आता? हो, चहा का ठेवू मी? ठेव ना आज आम्हाला मी please, करू का? please. हा, कर. चलो आज मी चहा करतो. आज बाबा तू चहा येणार कर. आहेस का? राहू आणि बाबा करणार आहेत चहा आम्हाला. चला. प्लीज प्लीज. आजी पण चलो. काम करते, मी पण काम करते. मी चहा करतोय. इथूनच सुरुवात आहे. भांडं चुकीचं घेतलं मी. एवढं भांडं नाही घ्यायचंय. एवढा चहा हा? एवढा चहा तेवढं अरे. आपल्याला हवं तेवढं पाणी घेत होतो ना मी. हे नाहीये, थांब जरा. एवढूच? मग पप्पा कॉफी पिणार, तू मी आणि अच्छा. आई. दूध पण ऍड होतं ना. ठेव आता. हळू. ठेवलं येते आता. किती जण आपण? 3 ना? 3 जण. किती टाकशील? 6 बरोबर. 3 आधी केलंयस का ग तू? 4 येस मग करायचं 5 चमचे. हा. 1 2 अय्या हो. 3 4 आणि 5 बरोबर. बस बस बस. बाबा तू आज चहा बनवतेस येस. का? आज आई दुसरी कामं करते ना. आज मला आणि आजीला सुट्टी चहापासून. चहा इथे आता उकळायला ठेवलाय मी. चहाची रेसिपी. आज चहाचं काय कौतुक पण एवढं. चहा तू एकदम बनवतोयस बेसिक आहे. म्हणून. तू बनवतोयस म्हणून कौतुक. हो. 4 कपडे काय विकायला ठेवलेस तू हे? हा, नाही 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 हो. घरी करतोय मी ते. अच्छा घड्या घालायला. तू पण काम करते का? हा. व्हेरी गुड. हा हा होतोय. ब्लॉग शूट करून करून आता भाज्या पण मी करू शकतो. चांगलंय मग मला. फोडणी बघ. तेल नंतर मोहरी हिंग हळद. कॉमन. हा मग कांदा परतवायचा. मग त्याच्यात जी काय भाजी असेल ती टाकायची. सगळ्याच भाज्यांना कांदा नाही लागत काही. ज्या लागेल त्या. आणि मग पाणी टाकायचं आणि मग वाफ शिजायला. द्यायला शिजायला ठेवायचं. बरोबर ना? सोपं आहे मग. अनेक ब्लॉग्स म्हणजे आता बघितले. तू करू शकतोस. करू शकतो. आता एकदा करेन मी. आता बाबा पण काम करायला लागला. बाबा पण आज बाबा आज पण. राहू पण काम करतोय आणि बाबा पण. आता उद्यापासून सगळ्यांनी काम करायचं. येस म्हणजे मी सगळे. करायचं, बाबाने करायचं. येस. चहा उकळतोय आता इथे. गाळू कमी का? तू ते पण तूच गाळणार आहेस. आता फ्री झाली असेल तर काय फ्री आहे, मी गाळते चहा तुला गाळते. एवढी ब्लॉग शूट करण्यासाठी मदत करतो ना. येस. हो ना, कपड्यांच्या घड्या करून झाल्या ना. मी केलेला चहा रेडी आहे आणि अंकिता तो आता गाळणार आहे. कसा झालाय सांगा. येस, आज आयता चहा आहे आम्हाला. आणि सुद्धा बघ कसा मस्त दिसतोय एकदम खाली पडतो. म्हणूनच म्हणते ना मी, रोज आता तूच करत जा चहा. मस्त आज आमचा पुष्कर स्पेशल चहा पिऊन झालाय. आणि आता पुढची कामं, जसं मी मगाशी म्हटलेलं की भाज्या मी इथे वाळवायला ठेवल्या, त्या मी चहा पिऊन झाल्या की लावून ठेवेन. छान मस्त सगळ्या भाज्या वाळल्या आहेत. पटापट आता भाजीच्या ट्रेमध्ये ठेवून घेते. गवार ऑलरेडी निवडलेली आहे. पुष्कर आज रात्री गवारच करणार होता. अंडी ठेवून घेऊ का? ठेवशील का जरा? फ्रीज रिकाम आहे बघ अंड्यांचा तो ट्रे आहे ना. हे काय दूध नासलं? नाही नाही नाही. मग? आता घासायचं ना म्हणून त्यात जरा पाणी टाकून ठेवलंय. अच्छा. पटकन निघतं ना, नाही तर चिकट असते, साय चिकटलेली असते ना. सो संध्याकाळनंतर शूट करायला काही जमलं नाही आणि आता डिनरची वेळ झाली आहे. अंकिता डिनर करते इथे. अंकिताने केली आहे भेंडीची भाजी. ही राहूसाठी केली आहे भेंडीची भाजी. अच्छा. पोळ्या करतेय. आणि आपल्यासाठी केली आहे गवारीची भाजी. गवार? हा. ओके. आणि वेगळी केली आज गवार गोळे, आईने केली आहे आज. अच्छा हे पीठ आहे का ते? हा, हे आहे ना, पण- हे जे गोळे आहेत ना, हे हा. बेसनाचे. अच्छा बेसन. हा, बेसन. सो आज आईने आईच्या पद्धतीची गवारीची भाजी केली आहे. मस्त झाली आहे एकदम. मी पटापट पोळ्या करतेय. राहुला आवडणार नाही का गवार? भेंडी भेंडी म्हणाला मला, म्हटलं ठीक आहे तुला भेंडी करते. बघू का परत उघडून? बघ ना. का वाफ वगैरे काय जाऊ द्यायचे तू? नाही झाली. दिसते तरी यमी. मस्त. मी पण फर्स्ट टाइमच खाणार आहे. आई सांगत होती मला. यम्मी 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 म्हटलं का मी? हा. यम्मी. तू पण बसतोस ना लगेच जेवायला? हो ऑफिस सुरू आहे. 15 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. म्हणूनच म्हटलं पटकन शूट करूया 5-10 मिनिटं. जेवून पण घे आता. हो सगळं तयारी करा. मी करताना शूट करायला हवं होतं.
कसं केलंय हे बेसन? बेसन आहे ना, बेसनामध्ये हळद, तिखट, मीठ, त्याच्यानंतर थोडेसे पांढरे तीळ आहेत ना, ते छान थोडेसे भाजून घेतले, मोहन घातलं, कोथिंबीर घातली भरपूर आणि त्याचे गोळे होतील इतपत पाणी टाकूनच ते भिजवून घेतलं आईने आणि छान असे छोटे छोटे गोळे केलेले. आणि आपला जो छोटा कुकर आहे ना, जो नवीन आणलाय, त्यात एका डिश मध्ये सगळे गोळे ते कच्चे ठेवायचे आणि एक 6 ते 7 शिट्ट्या दिल्या त्याला आम्ही, की ते शिजले आणि मग गवारीची भाजी वेगळी करून घेतलेली, त्याच्यात ते गोळे ऍड केले. नेक्स्ट टाइम दाखवूया आपण दाखवूया आता. आज जरा घाई झाली ना सगळं. टेस्ट बघायची तुला? बघू. हे बघ, कच्चे पण मस्त लागतात. अच्छा, असे होतात का हे? त्याला शिट्ट्या दिल्या ना की आता हे शिजलेले. अच्छा, बेसन शिजवलेलं बेसन. खरंच चांगलं लागतं हे. मस्त भाजी तर अजून मस्त लागते. फायनली रेडी डिनर. वाढतेस ना आता? येस येस, वाढते. ही पण मस्त झालेली दिसते. राऊची फ्राय भेंडी. काय? वास मस्त आहे. नाही ना केला आज? भात नाही केला, दुपारी भात झाला ना. लेट्स एन्जॉय द डिनर. येस.